ठाण्यातील पचपाखडी भागात उभारण्यात आलेलं प्रति तुळजापूर मंदिर हे सर्वांचंच असेल आणि या मंदिरावर कुणाचाही ताबा नसेल, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. तुळजापूर मंदिरात ज्याप्रमाणे 365 दिवस पूजा अर्चा होते, त्याचप्रमाणे या मंदिरातही पूजा अर्चा होईल. त्यामुळे हे मंदिर भविष्यात प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उदयास येईल आणि सर्वसामान्यांचं श्रद्धास्थान बनेल, असंही ते म्हणाले. काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात येतंय. थेट तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरुडेश्वर इथे आणण्यात आल्या. ॲसेंट ॲडकॉमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली. शिखर कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आलेत. काही शिळांना ठाण्यातच आकार देण्यात आलाय आणि प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला. लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करत हे मंदिर साकारलं आहे. पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता हे मंदिर उभं केलंय, असं आव्हाड म्हणाले. या मंदिरावर मंगळवार 29 एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार आहे. ब्रह्मचारीच्या हस्ते कळसाची मंदिरावर स्थापना केली जाणार आहे. मात्र यामागचं शास्त्र मला माहीत नसून अशा प्रकारे कळसाची स्थापना होणार असल्याचं मला सांगण्यात आलंय, असं आव्हाड म्हणाले. येत्या 30 एप्रिलला मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार आहे. मंदिराची वैशिष्ट्य सुमारे 2000 टन काळ्या पाषाणाचा वापर करून 33 फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह, प्रवेश कलश, 26 खांब, 20 गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवनकुंड, 108 दिव्यांची दीपमाळ इत्यादींनी सुसज्ज असं हे मंदिर आता साकारलंय. 26 खांब हे अखंड आहेत. मंदिरात प्रवेशद्वार, महामंडप आणि मंदिराचं गर्भगृह अशी 3 टप्प्यात मंदिराची रचना करण्यात आली आहे. वैदिक शास्त्रामध्ये नवग्रहाला महत्त्व असून हे नवग्रही मंदिरात स्थापित करण्यात आलेत, असं वास्तुविशारद संजय बोबडे यांनी सांगितलं. अधिकृत मंदिराची उभारणी ठाणे महापालिकेकडून मंदिरासाठी रीतसर जागा मिळवली आहे. मंदिराचे आराखडे पालिकेच्या शहर विकास विभागाकडे जमा केलेत आणि मंदिर उभारणीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवल्या. बांधकाम पूर्णत्वास प्रमाणपत्र आणि बांधकाम वापर प्रमाणपत्र अशी दोन्ही कागदपत्र पालिकेकडून आम्हाला प्राप्त झाल्यानं हे मंदिर 1 इंचही अनधिकृत नाही, हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. तसंच या मंदिराला 500 वर्ष काहीच होणार नाही, असंही वास्तुविशारदांचं म्हणणं आहे, असं आव्हाड पुढे म्हणाले.